आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली आई चल आपण खाऊन घेऊया. तू खा, मला नकोय काही. आई दुसरे चुकतात त्याची शिक्षा आपण कधी स्वतःला करून घ्यायची नसते. त्यांच्यासाठी आपण का उपाशी राहायचं. साई जाऊ दे ना, आता नको तू वाद. आई अगं आता वाद होणारच नाहीयेत, त्यामुळे वाद वाढवायचा प्रश्नच नाहीयेत. म्हणजे कारण वाद वाढायला आपण या घरात राहणारच नाही आहोत. काय बोलतेस सई. आपण आजच पुण्याला निघतोय. काय. हो आई, कारण तुला जो त्रास होतोय तो मला बघवत नाही, त्यामुळे आपण पुण्याला निघतोय. अगं पण आई माझा निर्णय झालाय आणि आपण दोघी सोबत निघतोय. आणि मामी मी जर ठरवलं ना तर देवांश सरांना सगळं काही खरं सांगू शकते. पण मी फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे शांत बसली. आणि हे तुझ्या लक्षात असू दे. आई आतमध्ये बसून नाश्ता करूया चल. बघितलं तुमची भाची कशी तार तार बोलत गेली ते. तुम्ही नका काही बोलू, तुम्ही मूग घेऊन गप्पा बसा. पाहिलं ना मी सई काय बोलली, तू आणि अंजली काय बोललात, सगळं पाहिलंय मी. तुलाही माहिती आहे की सई बरोबर आहे, पण तुला तुझी चूक कबूल करायचीच नाहीये. अजून देखील चूक कबूल कर, वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला आमच्याच चुका दिसतात नेहमी. ही तरी का भित्तीवर डोकं आपटत असते कोणास ठाऊक. अंजली काही उपयोग नाहीये बोलून. चल. संताप होतोय ना, इतका संताप होतोय मग असं वाटतं काहीतरी घेऊन त्या साईच्या तर डोक्यातच आपटून टाकावं. गॉड, का आणलंस तू तिला आमच्या लाईफ मध्ये. ती राहते आपल्याच घरात आणि आपल्यावर शायनिंग मारून दाखवते.
आणि आज तिने मला एसीला कानाखाली मारली. इतकी हिंमत तिची. एक पत्रिका काय जुळाली हिची देवांसोबत, तर माज बघितला काहीचा. असं वाटतं ना. अगं बोल ना ग मॉम काहीतरी. तू बघितलंस ना बाहेर काय झालं. मारलं अगं तिने मला. आणि मला तिच्यासाठी चहा वगैरे ओतून आणून द्यावा लागला. आणि आता ती घर सोडून जायच्या गोष्टी करते. ती गेली ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. मी नाही करणार माझ्या लग्नात काही कामं. अगं नुसती काय करते. अगं बोल ना ग काहीतरी. मला ना इरिटेट होत आहे. ती सई मला माझ्या आयुष्यात नकोय पण आणि हवी आहे पण. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मला तिचा इंटरफेरन्स नकोय, पण मला माझ्या लग्नात ती हवी आहे. तिच्या डोळ्यासमोर माझं लग्न देवांश जहागीरदारशी झालं पाहिजे. जेव्हा माझा देव माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल ना, तेव्हा तिचा पडलेला फेस पाहायचा आहे मला. आणि आमची हॅपी जोडी बघून जेव्हा ती मनात रडेल ना, तेव्हा माझ्या मनाला जरा शांतता मिळेल. आणि यार ही बाहेर जायचं गोष्टी म्हणते. मॉम तुला प्लीज तिला थांबवावं लागेल. काही करून तू तिला थांबव. ती या घरातून बाहेर गेलीच नाही पाहिजे. तू काळजी करू नकोस अंजली. सई हे घर सोडून जाऊच शकत नाही. आई ऐक ना, सोड ना प्लीज माझा ऐक. सई तू सोड बरं. प्लीज ऐक ना. सई तू सोड. आई प्लीज आई. अगं तू माझं ऐक ना राजा. हे बघ असा तडकाफडकी निर्णय नको घेऊ. सगळं नीट शांतपणे विचार कर. धीरानं घे ना जरा. नाही आई, आता ना बास झालं. खूप सहन केलंय आपण आणि आता पाणी डोक्यावरून चाललंय. त्या दोघी आपल्याला वाटेल ते बोलतात, वाटेल ते ऐकवतात. इतकी वर्ष झाली आपण सहन करतोय ना, मग आता अजून किती दिवस सहन करायचं आणि का. नको आई, ऐक ऐक मधू तू सांग ना हिला समजावून. माझं ऐकतच नाही. अरे आत्ताच्या आता निघायचं म्हणते पुण्याला. सई आय एम सॉरी. त्या घरामध्ये तुझ्यावरती खूप अन्याय झालाय. तुम्हाला दोघींना खूप काही सहन करावं लागलंय. आणि मी काहीही करू शकत नाही ही बोच माझ्या मनाला सतत असते. पण तुम्ही प्लीज जाऊ नका. तुम्ही गेलात ना तर या घराला काही अर्थच राहणार नाही. आणि मी पण एकटा पडेन. मामा, अरे असं काय बोलतोस तू. उलट तू आमच्यासाठी जे जे केलंयस ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत. मला तर माझ्या वडिलांचा चेहरा सुद्धा आठवत नाहीये. पण माझ्या डोक्यावर जो मायेचा हात ठेवलायस ना तू मी कधीच नाही विसरू शकत. तू आहेस ना म्हणून आम्ही आहोत. मलाही तुला सोडून नाही जावं असं वाटत आहे रे. पण या अंजली आणि मामीने आमच्या समोर काही ऑप्शनच ठेवलेला नाहीये. आणि असंही मला कामानिमित्त पुण्याला जावंच लागणार आहे की नाही. फक्त एवढंच की आम्ही आत्ता जाणार आहोत. आणि आमचं काय रे, आम्ही झोपड्यात पण राहू, पण त्या घरात ना आनंदाने राहू आम्ही. कारण या घरातली कटकट भांडणं आता नाही सहन होते मला. आणि आमच्यावरून तू तरी किती दिवस सहन करणार आहेस. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्यावरून तुला बोलत असतेस. तुला पण खूप त्रास होतो ह्या सगळ्याचा मला माहिती आहे. आणि हाच त्रास मला तुला होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे आम्ही निघतोय मामा. मी प्लीज आता तरी थांबवू नकोस आम्हाला.
मी काय म्हणतो, तू एकदा तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास असं मला वाटतं. हे असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. ऐक ना, म्हणजे तू आता त्या नवीन शहरामध्ये जाणार, तिथं अजून राहायची सोय नाहीये. तिथं तुम्ही कुठं राहणार, जेवणा खाण्याचं काय, ताईची परवड नाही का होणार, तुझी पण परवड होणार. हे बघ, तुम्ही इतके दिवस या घरामध्ये राहिलायत ना, पण अजून थोडे दिवस म्हणजे जोस्तवर तुझी नोकरी त्या शहरामध्ये चालू होत नाही. एकदा नोकरी चालू झाली की मग तुम्हाला घर घेता येईल ना. मग त्यावेळेला तू ताईला पण घेऊन जा. नाही मामा, मी आता एक क्षणभरही या घरात नाही राहू शकत. आणि तूच सांगतोस ना नेहमी की देव नेहमी चांगल्या लोकांना मदत करतो, त्यांच्या पाठीशी असतो. मग माऊली मला योग्य मार्ग दाखवतील ना, ते करतील मला मदत. हे बघ, पण मामा प्लीज, हे बघ, मला तुला सारखं नाही म्हणायला ना खूप त्रास होतोय. प्लीज मला आता परत रिक्वेस्ट करू नकोस. जाऊ दे मला. सुखी राहा माऊली. माझ्या भाचीचं आणि बहिणीचं रक्षण करा. थांब. याला म्हणतात गरज सरो वैद्य मरो. काय वंच, आता आमची गरज संपली म्हटल्यावर चाललायत ना हे घर सोडून? आठवतंय का, याच माझ्या घराच्या उंबरठ्यावर 2 पोरांना घेऊन हात जोडून उभ्या होतात माझ्या समोर. आणि आता लेक मोठी झाली, शिक्षण पूर्ण झालं, कमवायला लागली, मुलाचं शिक्षण सुरूच आहे म्हटल्यावर हे घर सोडून निघून जाणार तुम्ही? झालं तुझं सुरू? इतकी वर्ष हेच ऐकवत आली आहेस तू. प्रत्येक वेळेस तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली ना दाबत आली आहेस आम्हाला. आणि मामी, तू आमच्यासाठी काय काय केलंयस ना, हे प्रत्येक वेळेस आठवण करून द्यायची गरज नाहीये. कारण तू आमच्यासाठी जे काही केलंयस ना, ते न विसरणं हे आमच्या संस्कारात आहे. पण तुझं तसं नाहीये. ए सई, माझे संस्कार काढायचे नाही तर याद राख. का? काय चुकीचं बोलते मी? दिवसातून 10 वेळा तर ऐकून दाखवत असते ना, मी तुमच्यासाठी एवढं केलं, मी तुमच्यासाठी तेवढं केलं. आता आम्ही तुझ्या या घरासाठी काय काय केलंय ना, ते ऐक. तुझ्या या घरात तू आणि तुझी मुलगी फक्त आणि फक्त बसून खाता. जेवणाचं ताट गेल्या 20 वर्षापासून मी आणि माझी आई तुम्हाला वाढतोय. घरातली धुनी भांडी, केर लादी, कपडे, हे सगळं काही मी आणि माझी आई करत आलो. तुम्ही दोघी काय करता? तर तुम्ही दोघी घरातलं एकही काम करत नाही. हे झालं घरचं. बर मामी, मला सांग, मेथीची जोडी किती रुपयाला मिळते? माहितीये तुला? नाही माहित ना? बर मला सांग, टोमॅटो आता किती रुपयाला मिळतात? काय भाव आहेत त्याचे? तेही नाही माहित.
कसं माहित असणार ना, कारण आमच्या मामी कधी खाली उतरून भाजीपाला आणायला जातच नाहीत. किराणा भरलायस कधी? नाही, प्रत्येक वेळेस माझं घर म्हणून मिरवत असतेस ना. पण मामी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर फक्त आणि फक्त आमच्या जीवावर चाललंय. आणि हे तुझ्या लक्षात असू दे. ए, उगाच विषयाला भलते फाटे फोडू नकोस हं? आणि काय ग, टीचर म्हणतेस ना स्वतःला? स्मरणशक्ती अगदी शाबूत आहे ना म्हणे तुझी. मग तुझं कर्ज फेडल्याशिवाय मी इथून जाणार नाही, तुझं कर्ज फेडल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असा जो जप लावला होतास तो विसरलीस? नाही विसरलीये मी. आणि तुझं कर्ज मी फेडणारच आहे, पण आता या घरात राहून नाही. कारण या घरात रोज रोज जे वाद होत आहेत ना, त्यापेक्षा या घरात नसलेलंच चांगलं आहे. आणि हो, मी कुठेही असू दे, तुझं कर्ज मी फेडेनच. कारण माझा शब्द मी कधीही मोडत नाही. आणि हे तुला चांगलंच माहिती, कारण मी जर शब्द मोडणाऱ्यातली असते ना, तर अंजलीचं लग्न एव्हाना मोडलं असतं. बरोबर ना? त्यामुळे प्लीज माझ्या मार्गामध्ये आडवी येऊ नकोस. मामी, मामी, माझे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत, प्लीज माझी फाईल दे. मामी प्लीज. का जायचंय ना तुला? मामी जा ना जा, पण ही फाईल माझ्याकडे राहणार आता, हे ठरलं. मामी, मी जा. वहिनी, अगं सईची सगळी महत्वाची कागदपत्र त्या फाईल मध्ये दे ना. काय वेळपणा लावलाय? आता तुमची भाची अति शहाणपणा करते म्हटल्यावर मला थोडा तरी वेडेपणा करावाच लागेल नाही का? तरी मी अजून वेडेपणाला सुरुवातच केलेली नाही. अंजली, आपण जर हे पेपर करा कापले तर काय होईल ग? ड्रामा, अँड आय लव्ह ड्रामा. ठीक आहे, मग चल कात्री घेऊया आणि या फाईल मधले पेपर करा कापून टाकूया. मग सई आणि तिची आई टाळ्या वाजवत आनंदाने नाचतील. नाचल ना? ललिता, आजपर्यंत मी तुला फक्त वाईट समजत होतो, पण तू नुसती वाईट नाहीयेस, तर विकृत आहेस, विकृत. तुम्हाला काय समजायचं ते समजा. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी वाटेल ते करू शकते. विकृत तर विकृत. मामी प्लीज नको करू असं. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज मला ती फाईल दे. अगं माझ्या आयुष्यभराची कमाई आहे ती, आणि त्याशिवाय मी खरंच नाही जाऊ शकत नोकरीला. मी प्लीज तुझ्या समोर पुन्हा एकदा हात जोडते, प्लीज फाईल दे मला, प्लीज. आता निर्णय तुझ्या हातात आहे सई. ही कागदपत्र तुझ्या बरोबर नसतील तर तुला नोकरी कोण देणार आहे पुण्यात? मग आईला घेऊन काय रस्त्यावर राहणार आहेस? एवढी हौस आहे ना माझ्या घराचा उंबरठा ओलांडून जायची? जा ना, जा कुशल जा, पण ही फाईल इथेच रे. वहिनी, तुला काहीच वाटत नाही का ग माझ्या लेकीबद्दल? हे बघ, अंजलीला काही होऊ नये म्हणून मी सईला एवढा मोठा त्याग करायला लावलाय. तुला जराही प्रेम वाटत नाही तिच्याबद्दल? हे बघ बहिणी, आतापर्यंत जे शक्य होतं ते सईनी सगळं केलंय हा तुमच्यासाठी. पण आता तिच्याकडे जे आहे ना ते हिसकावून घेऊ नकोस ग. आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या कर्जाचा, ती फेडेल ना हळूहळू. कशी फेडेल? पुण्याला काय पैशांचा पाऊस पडणार आहे का लॉटरी लागणार आहे? की पुण्याला पैशांचं झाड आहे?
कदा कदा झाड हलवलं की बदा बदा पैसे पडले. काय नाही हो. तिला चांगलं माहितीये की या जन्मात तरी ती माझं कर्ज फेडू शकणार नाही, म्हणून या भांडणाचं निमित्त करून घरातून पळून चाललीये, बाकी काही नाही. आज झालं ललिता. अगं किती त्रास देशील तिला अजून. तिच्या आयुष्यातली सगळी सुख तर तुम्ही हिरावून घेतलीच आहे. ते बाप आहेच तुमच्या डोक्यावरती. आणखी कशाला भर घालताय. आजपर्यंत त्या बिचारीनं खूप सहन केलंय. यापुढे तरी तिला सुखानं जगू देत. ती फाईल देऊन टाक तिची तिला परत. जाऊ दे तिला. या घरातनं बाहेर पडल्यावरती तरी निदान ती मोकळा श्वास घेऊ शकेल. ही जर या घरातून बाहेर निघून गेली तर मग माझ्या लेकीच्या लग्नाची सगळी तयारी कोण करणार? आणि इतकी वर्ष राहिलीच ना ही इथे, या दोघी माय लेकी. मग आत्ताच काय एकदम असा श्वास कोंडायला लागला तिचा? ते काही नाही. सई, तो अंजलीचं लग्न होईपर्यंत कुठेही जायचं नाहीयेस. आणि जर तू जाण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या या फाईलचं मी काय करू शकते ते तुला चांगलंच माहिती. वहिनी, वहिनी असं करू नको सगळं. मी हात जोडते तुझ्या पुढे. हे बघ, मी आयुष्यभर गुलाम बनून राहीन तुझ्या घरात, पण असं करू नको. आई प्लीज तू हात जोडू नकोस, प्लीज. ठीक आहे मामी. जोपर्यंत अंजलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही.